आज तर हाताला लागला आणि डायरेक्ट रक्त चालू. ते काय झालं, दुपारी उगा शेताकडे चक्कर मारून येऊ म्हणून निघालो होतो आणि हा आमचा काकाचा मुलगा म्हणजे माझा भाऊ म्हटला मी गाडी चालवतो. मग त्याने पण गाडी शिकू दे म्हणून त्याला गाडी दिली चालवण्यासाठी. आणि इकडे पुढे रस्ता खराब आहे, तुला येत नाही दे मी घेतो गाडी म्हणून घेतलो त्याच्याकडून आणि वातावरण एन्जॉय करत निघालो पुढे. आणि रस्ता बघा कसा आहे, शेतामध्ये आलो तर बघतो तर काय इथं तर कितीतरी बोर पडले होते, ते घेतलो खाण्यासाठी. आणि ते हाताला एकदमच काम करताना लागलेलं. ते काय काम होतं ते सांगतो मी तुम्हाला. ते एक रस्त्यावरचं बोराचं झाड तोडून बाजूला टाकायचं होतं, ते टाकतानाच हाताला लागलं होतं. हे दोरी घेतलो आणि निघालो विहिरीतून पाणी काढण्यासाठी, कारण यावर्षी मोटर तर लावलं नाही. आधी कळशीला असं दोरं बांधून घेतलो आणि असं खाली उतरून पाणी ओढायला चालू केलो. आणि तुम्ही कधी विहिरीमधून असं पाणी काढलं का, कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि असं झाडाला पाणी घातलो आणि या झाडाला पण थोडंसं पाणी घातलो. आणि या ज्वारीच्या झाडावर बघा कसं गवत एकदम सापासारखं असं वर गेलं. आणि 8-10 दिवसाआधीच आमच्या तुरीचं रास झालंय बघा. बोरं घेतलं खाण्यासाठी तर किडकच निघालं बघा. त्यामुळे चिंच घेऊ म्हटलं, असं घेतलो आणि हातातून खालीच पडलं म्हणून दुसरं घ्यायला गेलो. हे खूप मोठं आहे म्हणून हे लहानच घेतलो, कारण एवढं खाल्लं जात नाही. आणि निघालो बघा घराकडे. व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो करा.